नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक 40% पेपर कालपासून सुरू झालेले आहेत। IBPS नेमकं कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, IBPS हे नेहमी वेगवेगळे पॅटर्न राबविलेले आहेत। वेगळे क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला वेगळे क्वेश्चन पाहायला भेटलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला एक ट्रॅक भेटेल की नेमके प्रश्न कोणत्या घटकांवरती विचारले जात आहेत ते। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। सर्वात अगोदर आपण GK GS चे क्वेश्चन पाहूयात। GK GS या घटकांवरती नेमकं कोणत्या कसा पॅटर्न राहिलेला आहे आणि कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर पहा, इतिहासवरती प्रश्न आलेला आहे। GK GS वरती सत्यशोधक समाज यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। नंतर आहे स्पोर्ट्स रिलेटेड, ठीक आहे। स्पोर्ट्सवरती एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे जे की करंट अफेअर रिलेटेड आहे। खो खो खेळासंबंधित, महिला खो खो खेळाशी संबंधित या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। नंतर संगीतकारवरती एक प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट आहे इतिहासवरती प्रश्न आहे मराठा इंग्रज युद्ध आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय हे देखील विचारण्यात आलेला आहे। आणि RBIची स्थापना केव्हा झाली हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। हा पॅटर्न राहिलेला आहे GK GS च्या संबंधित, ठीक आहे। सो अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, भारताचे इतिहास जर अभ्यास करायचा असेल तर भारताचे व्हाईसरॉय, गव्हर्नर्स इत्यादी सर्व किंवा युद्ध कोणत्या काळामध्ये किंवा कोणा वर्सेस कोणतं युद्ध झालेलं आहे ते इसवी सन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि व्हाईसरॉयच्या यांच्या कार्यकाळामध्ये कोणत्या तरतुदी झाल्या, कोणत्या प्रथा नष्ट झाल्या, या सर्व बाबी तुमच्या लक्षात असायला हवं, ठीक आहे। सो अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। नेक्स्ट आहे पहा इंग्रजी या विषयाचा पॅटर्न नेमका कसा राहिलेला आहे। IBPS कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारत आहे तर पहा, सिनोनिम्स समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द वरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न पाहायला भेटलेला आहे, ठीक आहे। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्लोज टेस्टवरती प्रश्न आहे सेंटेन्स करेक्शन, अचूक शब्द तुम्हाला निवडायचा आहे किंवा शोधायचा आहे। तसंच चुकीचा शब्द दिलेला आहे आणि त्याला करेक्शन करायचं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आलेला आहे। नंतर करेक्ट वर्ड शोधायचा आहे। पॅराग्राफवरती आजच्या पेपरमध्ये जर पाहिलं तर पॅराग्राफ विचारण्यात आलेला आहे। कालच्या जो काही पेपर झालेला आहे तिन्ही शिफ्टमध्ये पॅराग्राफ नव्हता। आजच्या पेपरमध्ये पॅराग्राफ आलेला आहे, त्यावरती 5 प्रश्न आहे आणि फिल इन द ब्लँक्स या स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटलेलं आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, कालचं आणि आजचं दोन्हीचं पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे, तुलनात्मक कशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत ते, ठीक आहे। तर पहा, इंग्रजीचा आजच्या पॅटर्नमध्ये पॅराग्राफ आलेला आहे, त्यावरती 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहे, तेही फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा अशा पद्धतीचे, ठीक आहे। नेक्स्ट आहे मराठी या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो वचनवरती प्रश्न पाहायला भेटलेला आहे, ठीक आहे। वचनवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। वाक्यक्रम जोडणे किंवा पुस्तकांचे लेखक वरती प्रश्न आलेला आहे। क्रियापद वरती प्रश्न आहे आणि काळ ओळखणे इत्यादी बाबीवरती किंवा इत्यादी घटकांवरती तुम्हाला मराठी या विषयावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे। नेक्स्ट पहा मॅथ आणि रिझनिंग, ओके। मॅथ आणि रिझनिंगवरती जर आपण पॅटर्न जर पाहिला IBPSचं तर पहा, मॅथचं जर टॉपिक पाहिलं तर पर्सेंटेज, ओके, टक्केवारी, शेकडेवारी यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। नंतर टाईम अँड वर्क, ठीक आहे, टाईम आणि वर्कवरती प्रश्न आहे। सिम्प्लिफिकेशन यावरती प्रश्न आलेला आहे। प्रॉफिट आणि लॉस, नफा आणि तोटा यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि भूमितीवरती देखील प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे, ठीक आहे। सो हा मॅथचा या ठिकाणी पॅटर्न राहिलेला आहे। नंतर लॉजिकल रिझनिंगवरती पहा, लॉजिकल रिझनिंगचं विद्यार्थी मित्रांनो नंबर सिरीज विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे। नंबर सिरीजवरती प्रश्न आलेला आहे। कॅलेंडरवरती प्रश्न आलेला आहे। सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न आहे आणि ब्लड रिलेशन, आजच्या शिफ्टमध्ये ब्लड रिलेशनवरती देखील तुम्हाला प्रश्न पाहायला भेटलेला आहे, ठीक आहे। सो ओव्हरऑल जर पाहिलं तर अशा पद्धतीने मॅथ आणि रिझनिंगचं पॅटर्न राहिलेलं आहे। आणि अतिशय महत्त्वाचं काय आहे तर पहा, टेक्निकल क्वेश्चन, जे की टेक्निकल क्वेश्चन तुमच्या स्टेट बोर्डमधून विचारण्यात आलेले आहेत, ठीक आहे। सो तुम्हाला फक्त 10वीचे जे काही स्टेट बोर्ड आहे
पुस्तक आहेत त्यावरती फोकस करायचं, त्यावरती भरपूर असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहे, अतिशय सोपे प्रश्न आहेत, ठीक आहे. सो कोणते टॉपिक होते तर पहा, गुरुत्वाकर्षणवरती प्रश्न आहे. मिथेनचं रेणुसूत्र विचारण्यात आलेलं होतं, तर मिथेनचे रेणुसूत्र CH4, ओके, CH4. आणि रासायनिक अभिक्रियावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. उष्णता, प्रकाश, भिंग या घटकांवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रकाशावरती विद्यार्थी मित्रांनो ग्राफ देण्यात आलेलं होतं, ग्राफवरती एक प्रश्न आलेला आहे, ठीक आहे. एक्झॅक्ट क्वेश्चन आपल्यापर्यंत आलेलं नाही, त्यामुळे एक तुम्ही या स्वरूपाचा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, हे पॅटर्न तुम्हाला लक्षात यायला हवं, म्हणून आपण या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे. सो हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि आजच्या जर एक्झामबद्दल जर पाहिलं तर कार्बन कंपाऊंड, ठीक आहे, कार्बन कंपाऊंडवरती प्रश्न आलेला आहे. कार्बन कंपाऊंड तुम्हाला एक्झाममध्ये दिलेले होते आणि शेवटच्या श्रेणीमध्ये कोणतं कंपाऊंड किंवा किती कंपाऊंड आहे असं प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट पहा, या ठिकाणी प्राणी संघ सस्तन प्राण्यांच्याबद्दल या ठिकाणी प्रश्न आलेला होता. नंतर उजव्या हाताचा नियम, ओके, उजव्या हाताच्या नियमावरती एक प्रश्न आहे. डाव्या हाताचा नियम देखील तुम्हाला लक्षात असायला हवं. आवर्त सारणीवरती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आलेला आहे. भरती ओहोटी कशामुळे होते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता, ठीक आहे. सो इथेल अल्कोहोलचं रेणुसूत्र या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो रेणुसूत्रावरती भर या ठिकाणी तुम्हाला द्यायला हवं. रेणुसूत्र विचारण्यात आलेलं आहे. कालच्या परीक्षेमध्ये देखील मिथेनचं रेणुसूत्र विचारण्यात आलेलं होतं. आजच्या पेपरमध्ये सुद्धा अल्कोहोलचं रेणुसूत्र या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे, ठीक आहे. ग्रॅव्हिटीवरती न्यूमेरिकल बेस क्वेश्चन एक होता, ठीक आहे. न्यूमेरिकल बेस ग्रॅव्हिटीवरती क्वेश्चन होता. नील आर्मस्ट्रॉंग आणि युरी गॅगरिन या दोन्ही सायंटिस्टवरती एक प्रश्न तुम्हाला पाहायला भेटलेला आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर एक पॅटर्न राहिलेला आहे कालचं आणि आजच्या या आरोग्यसेवक या पेपरचा, ठीक आहे. सो उद्याची जी पेपर होणार आहे त्या विद्यार्थ्याने अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. हे घटक महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. सो या घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने उद्या पेपर होणार आहे किंवा आपल्यापर्यंत जर क्वेश्चन डिटेल जर माहिती आली तर आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवणार आहे विथ आन्सर, ठीक आहे. क्वेश्चन विथ आन्सर, ओके. आता क्वेश्चन जरी आपल्याला भेटले तर एक्झॅक्ट सेम क्वेश्चन भेटणार नाही, त्यामुळे थोडंसं खालीवरी होऊ शकेल, ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्ट या घटकावरती प्रश्न विचारले जात आहे आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास करायला हवं, ठीक आहे. सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.